अहमदाबाद विमान दुर्घटनेची केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली। ही समिती 3 महिन्यांमध्ये अहवाल सादर करणार असल्याची देखील माहिती सध्या तरी आपल्यापर्यंत पोहोचते। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एअर इंडियाच्या 34 ड्रीमलाइनर विमानांची तपासणी करण्यात येते असं देखील सांगितलं जाते। या दुर्घटनेमध्ये तब्बल 274 जणांचा मृत्यू झाला। मुळात झालेली घटना खूप दुर्दैवी आहे, त्याची चौकशी चालू आहे। EIBच्या माध्यमातून अगदी छोट्या छोट्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली जाते। ब्लॅक बॉक्स सुद्धा EIBने ताब्यात घेतला आहे। त्याची आता आपल्याला त्यातली सगळी माहिती डाउनलोड केल्यानंतर प्रत्यक्षात काय हालचाल झाली या सगळ्या विमानामध्ये किंवा त्याच्या टेकऑफपासून अगदी अपघातापर्यंत, शिवाय एक केंद्रीय गृह सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे। त्यांचाही अहवाल 3 महिन्यामध्ये त्यांनी सादर करावा असं ठरलेलं आहे। 34 विमानांची पूर्ण तपासणी करण्याचे आदेश DGCAने दिले। त्यातले जवळजवळ मला वाटतं एक 10 का 12 विमानांची पूर्ण तपासणी झाली, त्याच्यात काही नाही आणि बाकीची सुद्धा केली जाणार।